खरं तर स्वातीताई असतील, आपल्या नीताताई असतील, हा माझ्यासाठी सुखद धक्का होता. उपाध्यक्ष भाजप महिला मोर्चाचं होणं. कारण 2 वेळा ताईंनी मला खूप प्रयत्न केला की रेणुका, तुम्ही एज्युकेटेड आहात, तुम्ही कल्चर्ड आहात, तुम्ही मोठ्या फॅमिलीमधले आहात, तुम्हाला माहेरचा वारसा आहे, सासरचा वारसा आहे आणि तुम्ही पक्षामध्ये पदाधिकारी असलं पाहिजे. तर आपल्या त्या काळामध्ये असं आपल्या सर्व इथं बसलेल्या माझ्या मतदार भगिनी पण आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला माहिती आहे की किती मोठी लढाई आदरणीय सत्यजित भाऊंनी ही लढाई आपण जिंकली आणि केवळ तुमच्या जीवावर जिंकलेली आहे. तर एवढी मोठी लढाई असताना ताईंना मी म्हटलं, ताई आज 30-29 वर्ष माझ्या लग्नाला झाले, 29 वर्षाचा प्रचंड मोठा संघर्ष या शिराळा तालुक्याच्या राजकारणाच्या माध्यमातून मी भाऊंना खांद्याला खांदा लावून करताना पाहिलेलं आहे. आणि पद घेणं ताई, त्या पदाला मी जस्टिस देऊ शकणार नाही, न्याय देऊ शकणार नाही. कारण सर्वांना माहिती आहे की भाऊ एकटेच आहेत आणि भाऊंच्या खांद्याला खांदा लावून आज सगळे कार्यकर्ते, मी, आमचं कुटुंब छोटंसं कुटुंब आहे आणि हे आम्ही सातत्याने प्रयत्न करत होतो की आदरणीय सत्यजित भाऊंसारखा आमदार या मतदारसंघाला नेतृत्व करणारं असलं पाहिजे, प्रतिनिधित्व करणारं असलं पाहिजे. त्याच्यामुळे नीताताई, मी ताईंना नाही म्हणून सांगितलं. ताईंना म्हटलं, ताई मला माफ करा ताई. दुसऱ्यांदा ताईंचा मला कोक आला की तुझी इलेक्शन संपली, तुझा नवरा आता आमदार झाला, तुला समाधान झालंय, आत्ता काय? ताई म्हटलं, अजून बाळ म्हटलं चालायला शिकतंय. माझ्या या सगळ्या भगिनींचं माझ्याकडून खूप आशा आहेत. आणि ताई मला म्हटलं, पद देऊ नका, मी सगळी तुमची कामं करते. ताईंना मी विनंती केली, आमच्या चित्राताईंना. दुसऱ्यांदा ताईंनी ऐकून घेतलं आणि तिसऱ्यांदा ताईंनी प्रवासात होते, मुंबईवरून मी येत होते आणि मला आपल्या पक्षाच्या ग्रुपवर, ज्योतिताई, पक्षाच्या ग्रुपवर आपल्या सगळ्यांना त्या दिवशी यादी आली आणि मी ओपन केली, माझे फोन चालू होते आणि मी लास्ट पेज बघितलं. कारण ताईंनी मला तरीसुद्धा कार्यकारिणीचं सदस्य केलं होतं आणि तिथे नाव बघितलं नाही ताई. मी म्हटलं, ताईंच्या लक्षात आलंय की रेणुका शिराळा सोडत नाही. आणि फोन बंद केला आणि शुभेच्छांचे फोन सुरू झाले. मला वाटलं काय काय चुकलं, म्हणजे शुभेच्छा मला कशाला देतात. आणि अगदी निनाईची शपथ सांगते की मला कल्पना नव्हती की ताईंनी न विचारता, कुणा माझं न ऐकता, भाऊंचं न ऐकता, यावेळी ताईंनी सांगितलं की बाकीचं मला माहिती नाही इथे. आणि पत्र ताईंचं लगेच मेसेज आला की आता तुझी कुठचीही कारणं मी ऐकणार नाही, हा पद घ्यायचं एवढ्यासाठी. कारण आपण समाजामध्ये जेव्हा इतक्या चांगल्या घरातले, कल्चर्ड, सुशिक्षित आपण जेव्हा समाजाच्या समोर जातो तेव्हा अनेक बसलेल्या इथे माझ्या महिला भगिनींना एक उत्साह वाटतोय. आतापर्यंत तुम्ही वहिनी म्हणून बघता माझ्याकडे, भाऊंची बायको म्हणून बघता माझ्याकडे, आमदार वैरीसाहेब म्हणता बघता. आणि आज माझ्यासाठी थोडासा हा प्रसंग वेगळा आहे की मी आजपर्यंत काही कुठचंही पद घेतलेलं नाही आहे. कारण खूप त्या पदाला आपल्याला न्याय देता आला पाहिजे ताई. आणि मला असं वाटायचं की पूर्ण महाराष्ट्र हे ताईंचं स्वप्न आहे, हे देवाभाऊंचं स्वप्न आहे, हे मोदीजींचं स्वप्न आहे आणि मी कुठे कमी पडेल का असं मला वाटायचं. कारण शिक्षण संस्था आपली आहे, काही उद्योग आहेत, महिला बचत गटांचं कार्य आहे आणि ताई, हा मतदारसंघ हा फार मागास आहे आमचा. त्याच्यामुळे शहरामध्ये काम करत असताना मंजिरीताई, जितके कष्ट कमी होतात, कष्ट खूप आहेत ताई, पण इथे पोचताना, महिलांपर्यंत जाताना, महिलांची वेळ घेताना, त्यांना मला माहिती असते की जेव्हा महिला 1 तास माझ्यासाठी काम करून येते तेव्हा ती कितीतरी पैसे तिथे जात असतात. त्याच्यामुळे मला तिच्यापर्यंत पोचावं लागतंय. आणि आमचा मतदारसंघ ताई अगदी ते अमिबा जसा आहे तसा आहे. पश्चिम बाजूला आमचे 2 मतदारसंघ आहेत, कोकरून आणि पतवारून आहे. आपण जसं खाली आलात तसं उत्तर भाग आमच्या स्मिताताई आलेले आहेत, प्रतिनिधित्व करता स्मिताताई आमच्या. उत्तर भाग आमचा वेगळ्या बाजूला आहे. आमचा दक्षिण भाग मांगले, सागाव, कांदे हा एका दक्षिण भाग वेगळ्या पद्धतीला आहे. हायवेच्या कोल्हापूरच्या साईडला ताई आमचा बहादूरवाडीपर्यंत मतदारसंघ आहे ताई. आणि इथून नेरल्यापर्यंत, म्हणजे अशा पद्धतीने आमचा मतदारसंघ आहे. आणि ह्या प्रत्येक भगिनीपर्यंत पोचता हे लक्षात येतंय की वेळेचा खूप आपल्याला उपयोग करावा लागतोय, वेळ व्यवस्थित वापरावा लागतोय. कारण कुठच्याही माझ्या महिला भगिनीचं इथं नुकसान होता कामा नये. कारण त्या सगळं कामधंदा सोडून आपल्याला भेटायला येतात, त्यांची कामं आपल्याला करावी लागतात. पण मी मनापासून आभारी आहे चित्राताईंची.
जसं ताई मगाशी म्हणाल्या की त्यांच्या नावातच वाघ आहे. आपण चित्राताईंना इथं आणायचं आहे. ताईंनी विचारले की मला कधी बोलवणार तुझ्या निसर्गरम्य परिसरात. चित्राताईंना बोलवायचं की नाही आपण? हो, जोरात म्हणा. हे सगळे पदाधिकारी जाऊन आमंत्रण देणार आहेत आपल्या वतीने. चित्राताईंना बोलवायचं का सगळ्यांनी? मोठ्या संख्येने उपस्थित राहणार का? आपण चित्राताईंनी, ज्योतिताई, मंजिरीताई, स्वातीताई, आमचा निरोप चित्राताईंना द्या की आमच्या महिला तुम्हाला बघण्यास उत्सुक आहेत. वाघीण आहे आणि ताईंबरोबर 5 मिनिटं घातली की वेगळ्या पद्धतीची ऊर्जा अंगामध्ये संचारते. इतक्या धडाडीने मग कुठचंही असो रस्त्यावर उतरतात, कोणाच्याही 2 हात करतात. विधानसभेमध्ये कोणी त्यांना काहीतरी बोलायचा प्रयत्न केला, एका आमदारांनी विरोधी पक्षाच्या, ताईंनी इतक्या शेलक्या शब्दामध्ये अडकवलं की बायकांचा नाद करायचा नाही. आणि हे धाडस देणारी आपला नेता आहे चित्राताई आपल्या. आणि चित्राताईंच्या मागे खंबीरपणे जे उभे आहेत ते आपले सगळ्यांचे लाडके देवाभाऊ. आपण म्हणतानाच त्यांना भाऊ म्हणतो. आता तुम्हाला ते अपरिचित नाही आहे, कारण तुमचे ऑलरेडी सत्तूभाऊ आहेत आणि सत्तूभाऊंचे मोठे भाऊ देवाभाऊ आहेत. त्याच्यामुळे खूप वेगळ्या पद्धतीचं नातं देवाभाऊंचं आणि या मातीचं सुद्धा आहे.